दादरमधील चैत्यभूमी परिसरात होणाऱ्या आंदोलनाआधी आपल्याला चेंबूरमधल्या घरात स्थानबद्ध करण्यात आल्याचा आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सचिव मिलिंद रानडे यांनी केला। टिळकनगर पोलिसांनी आपल्या घराबाहेर 2 पोलीस तैनात केल्याचं त्यांनी सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं। चेंबूर पोलिसांनी आपल्याला सकाळी पोलीस ठाण्यात बोलावून आजच्या आंदोलनात सहभागी होता येणार नसल्याचं सांगितलं, असंही रानडे म्हणाले। आज हे सरकार पोलिसांच्या ताकदीच्या जोरावरती सामान्य लोकांना त्यांचा निषेध व्यक्त करू देत नाहीत। आपण जेव्हा सरकारचा निषेध करतो तेव्हा हे सरकार आमचं मालक नाही आहे, या देशाचं मालक नाही आहे। सरकार लोकांनी निवडून दिलेलं आणि त्यांच्या चुकीचे लोकांना दाखवून देण्याचा अधिकार आहे, पण या सरकारला ते मान्य नाही। आज टीव्हीवर बघितलं ज्या पद्धतीने दिल्लीमध्ये एका तरुणाला चारी बाजूने पोलीसचे लोक लाठ्या मारत होते आणि तो सांगत होता मारा, अजून मारा। हे काय आहे? हे योग्य नाही आहे, हे लोकशाहीला योग्य नाही आहे। आम्ही लोकशाही मार्गाने सरकारचा निषेध करणार।